ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली जय ज्ञानेश्वर महाराज जय सद्गुरु संत तुकाराम महाराज की जय गुरु गंगागिरी महाराज की जय श्रीपाद रामदास महाराज की जय पांडुरंगनाथ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हर हर महादेव. भक्तरुनी देव बोलती पुराणे निर्धार वचने साच करी. मागे काय जाणो ऐकली वार्ता कबीरा साथे जाता घडिया वाटी. माघारी धन आणले घराची निघे केला त्याची त्यागतेने. नामदेवाची या घराची आणले तिने लुटविले तुझ्याची. प्रत्यक्षाशी काय द्यावे हे प्रमाण एकोबाचे ऋण पिढेले. बीज दळून या केली आराधना लागे नारायणा पेरणे ते तुका म्हणे ऐसा नाही जया निर्धार. नाडला साचार तोची एक. मागे काय जाणो ऐकली वार्ता कबीरा साथे जाता घडिया वाटी. महायोग पीठे तटी भीम रथ्यां पुंडरिकाय दातुं मुनींद्रे समागत चित्तांतमानंद कंदम. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला. जयाची मुखी सदा नाम कीर्ती. नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपद मंत्रफलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा. मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या. वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो. कथे काळी आपण असावे जवळी. भक्तरुनी देव बोलती पुराणी निर्धार वचने साच करी. मागे काय जाणो ऐकली वार्ता कबीरा साथा जाता घडिया वाटी. जगद्गुरु तुकोबाराय भक्ता करता काय करतो. पुराणा भगवंताचं वर्णन करतात. हा भक्तजनाकडून होणाऱ्या सेवेचे कर्ज देवाने घेतले म्हणून तो त्यांचा ऋणी आहे असे पुराणे म्हणतात. हा भक्त सेवा करतो म्हणजे देवावर ऋण होतं. म्हणजे देवानं कर्जच घेतलं ना आपल्याकडून. हा असं पुराण म्हणतात. देव ऋणी केला देव केला ऋणी. म्हणजे देवावर कर्ज झालं आपलं. हा निष्काम सेवा केली तर बर. हा देवाकडून आपण जर मागत राहिलो तर मग कसं काय होईल सेवा. हा त्याचा मोबदला आपल्याला भेटन मग काय जे आपण मागू ते. हा देवाची निष्काम सेवा करणाऱ्या भक्ताचं वर्णन आहे. हा हे पुराणाचे म्हणणे निश्चयाने खरे आहे असे द्विरुक्तीने सांगतात. पुराणात भक्तांचे चरित्र आहे आणि आता बी तो सेवा करतोच आहे ना. हा देवाचं अस्तित्व काय कमी होतं का कधी. नाही.
का देव कमी होतो, लहान होतो थोडं. हा देवाचं अस्तित्व कायमचं तसंच असतं. हा आपला भाव, आता सत्ययुगात जो देव होता तो आता तसाच आहे ना. हा आपला आत्मा जो आहे त्याच्यात काही बदल झालाय का? नाही. ते काही बदल होत नाही. त्रेतायुगामध्ये जो देव होता तो आज तसाच आहे, द्वापारात होता तो तसाच आहे, तसाच कलियुगामध्ये आहे. उलट त्याची प्राप्ती लवकर होते, आयुष्य कमी आहे ना. हा पूर्वी आयुष्य जास्त होतं, मग साधना अवघड होत्या, हा जप करावं लागत होतं, यज्ञ करावं लागत होते, उपासना करावं लागत होती. आता निव्वळ कीर्तनानं म्हणजे नामस्मरणानं देवाची प्राप्ती होती. हा म्हणून भक्तांनी काय केलं, सेवा केली. देवाने त्यांच्याकडून कर्ज घेतलं. मग हा पुराणे म्हणतात देवाला निष्काम सेवेचं फल आहे हम्म. ते सेना महाराज हा सेना न्हावी दरवर्षी वारीला जायचं आषाढीला. हा एक वर्षी त्यांनी तो वस्त्र घासायचा दगड आणला होता एक वर्षाला पंढरपूरहून. हा त्या काळात काय वस्त्रे होते असे, ते दगड घासायचे भेटायचे. हा मग दुसऱ्या वर्षी वारीला गेले. पांडुरंग म्हणले काय तुम्ही मागच्या वर्षी वारीलाच नाही आले? आलो होतो म्हणे, वारीला आलो होतो म्हणले मी. हा वारीला आले होते पण वारीला नव्हते आले म्हणले. म्हणले कसं काय वारीला नाही आलो? तुम्ही ते दगड न्यायला आले होते म्हणले. म्हणजे देवाचं असं काम आहे अवघड. हा खास त्याच्याकरता केलं तर अनन्य. हा कामात काम म्हणल्यावर तो काय आपल्याला काय एवढं भोळा आहे काय? मग असे निष्काम भक्ताची काम आजही करतो तो. हा पूर्वी काय कळते, पूर्वीचे काय कळते म्हणा, पण अशी एक हकीकत ऐकण्यात आली होती की कबीर आपले जवळ विणलेले सनंग घेऊन बाजारात जात असताना कोणी एक वस्त्रहीन दरिद्री वस्त्राकरता दुसऱ्या जवळ देव काकुळतीस आलेली पाहिला. आता कबीराचं चरित्र तर आपण ते शिपायलाच आहे ना. हा कबीर काय आता भगवंताच्या नामामध्ये दीन झालेले, तद्रूप झालेले भक्त आहे. सारखा रामनामाचं चिंतन. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आम्ही एक कथा ऐकली होती. हा कबीर आता स्वतः कबीराचे मागे सेलेविनी. हा सजन कसाया विकू लागे मा. स्वतः भगवान परमात्मा कबीर महाराजांना विनू लागायची. सेले म्हणजे यांना चिंतन करता करता संद्री लागायची, समाधी लागायची आणि माग बंद पडायचा. हा आई यायची मारायची, मग पाठीमध्ये काठी. हा भगवान परमात्मा स्वतः येऊन ते माग चालवायचे. आणि मग ते घेऊन बाजारला विकायला चालले. म्हणले एकदा कोण एक गरीब वस्त्रहीन दरिद्री माणूस रस्त्यानं काठी टेकीत चालला होता आणि तो काकुळतीला आला. माझ्या अंगावर घ्यायला काही नाही, थंडीचे दिवस आहे. आता साधूचं अंतकरण आहे ना, हा संतांचं अंतकरण कसं आहे, दया आहे. प्रत्येकामध्ये भगवंत दिसतोय त्यांना. त्यांनी म्हणले मला काहीतरी द्या. काकुळता आला तेव्हा कबीराने आपल्या जवळील अर्ध सनंग फाडून त्याला देऊन टाकलं. हा आता काय संतांचं अंतकरण कसं असतं, परोपकार एक गुण असतो त्यांच्याकडे प्रधान. हा जसं नारळाचं झाडी, एवढे नारळ पडायचे त्याच्यामध्ये नारळा करता येते का आपल्या करता येते फळ? आपल्या का कसं आहे, येथे उपकारासाठी आले.
संतांचं जीवनच परोपकाराकरता असतं म्हणून कबीर महाराजांनी अर्ध फाडून त्याला देऊन टाकलं ते वस्त्र. हा आणि मग अर्ध राहिल्यानंतर तर मग देवाना काही थोडे करावं ना, आता राहून द्यायचं, परपंच चालला पाहिजे, बाजारात चालला पाहिजे. हा राहिलेले अर्धे सनंग ती देवाने ब्राह्मणाचा वेश धारण करून कबीराजवळ येऊन मला वस्त्राची गरज आहे अशी सबक सांगून त्याच्यापासून घेतले. म्हणजे कसं असं ना, आता मोकळं बाजारला घरी जावं लागेल हे डोक्यात नाही ना. हा बाळ, बायको, आई, वडील सगळं जीवन त्याच्यावर आहे. देवानं पुन्हा एका भिकाऱ्याचं रूप धरलं आणि आला. कबीरा, अरे तू लई उदारी म्हणले, माझ्या अंगावर काहीच नाही म्हणले, मला लई थंडी वाजायची, काहीतरी दे तुझ्याकडे असलं तर. देऊन टाकलं तेव्हाच ते मी. हा पण मग चित्ती नाही असं त्याचा पांडुरंगदास. इतका त्याग आहे, इतका अंतःकरण जर असं असला तर मग देव काय त्याला उपाशी राहून देईन का? नाही. भगवंताना मग काय त्याची किंमत असेल ती पार कबीराच्या घरी पोच केली ना दुसऱ्या रूपात जाऊन. हा ते नाही तर मग आई मारीत होती, मग आपल्या भक्ताला मार भेटन. हा स्वतः भगवान परमात्मा पुढे त्या सर्व सनंगाची किंमत परत देवाने कबीराच्या घरी पोहोचवली. परंतु ती कबीराने न घेता तिचा त्याग केला. कबीर परत वाटून द्यायचा ब्राह्मणाला. हा म्हणजे असे निरपेक्ष भक्त जे आहे ज्या व्यक्तीशी आपण त्यांचं ऋण होतंय देवावर, बोजा होतोय सेवेचा, कर्ज होतंय. हा देव देतोय पण ते घेत नाही. आम्ही काय व्यापारी का ते म्हणतो. इतकं निरपेक्ष जीवन म्हटल्यानंतर तेव्हा चालावंच लागेल ना. हो हा आजही चालितोच ना तो. म्हणून कबीरा ते जाता घडिया वाटी, माघारी या धन आणले घराशी, नेघे केला त्याची त्याग तेने. नामदेवाच्या घराशी आणले त्याने, लुटविले तुझ्या हाती, प्रत्यक्ष अशी काय द्यावी हे प्रमाण. तीच वस्तुस्थिती नामदेवरायांची. हा नामदेवरायांच्या इथं किती मोठं कुटुंब आहे बाप. सुना, मुलं, आई, वडील हे दोघं, त्यांचे पोरं, त्याच्याच जनाबाई. हा 14 माणसं, मग त्याच कुटुंब त्यांचं आलं. एवढ्या माणसांना कुटुंब चालवायचं, कधी कधी काही नसायचं, मग भगवान परमात्मा कोणाच्या तरी रूपात द्यायचा. हा नामदेव महाराज काय परत ब्राह्मणाला वाटून द्यायची. हा इतकं निरपेक्ष जीवन काय असन मग जे आपल्या कन्या त्याच्यातच देवाला नैवेद्य दाखवायचा. ते त्याप्रमाणे नामदेव हे एक वेळ आपल्या जवळ कापडाची बस्ती घेऊन बाहेरगावीच विक्रीस गेले. आता यांचा व्यवसाय शिंपी नाम आहे ना. हा शिंप्याचं पूर्वी, आता हे दुकानं वगैरे झाली, पहिले बाजारातच किती काही कापडाची दुकानं असायची. हा बाजारला गेलं का बाजारातून कापड आणायची. आता हे काळ बदलला एवढ्या 10-20 वर्षामध्ये. 20-25 वर्षापूर्वी जर पाहिलं तसं मग एक बाहेर गावला बाजारला घेऊन जायचं. हा आणि मग नामदेवरायांची काय स्थिती आता, अंतकरण कसं आहे. आम्हा सिटी एकदा म्हणजे नामदेव आता तू मोठा झाला, जाईल बाजारला घेऊन ये कपडे, आता नान बाजार करून. हा नामदेवरायांनी घेतले कपडे, गेले बाजारला. आता यांना काही व्यापार करेलच नाही कधी. हा बाकीचे लोक गेले निघून, आणि यांनी काय केलं मग, असं एक माळ रान रस्त्याच्या कडेला होतं. हा
तिथे भले मोठमोठे दगड होते. हा मग येणे ते कपडे त्या दगडावर टाकायचे. धोंडोबा त्यांचे नाव ठेवले येणे. हा विठोबा, धोंडोबा, पांडोबा, हे घ्या कपडे तुमच्या उघडेच बसले म्हणजे तुम्ही ऊन नाही लागत का तुम्हाला, थंडी नाही वाजत का? दगड ती धोंड्याला म्हणायची. आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे. कृपया लाइन पर रहा. आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उन्होंने मग त्या भरपूर दगड धोंडी होती त्या माळ रानावर. हा तिने एक एक कापड काढायचं, एका एका दगडावर ठेवायचं. धोंडोबा आता काय तुम्हाला ऊन लागणार नाही, आता काय तुम्हाला थंडी वाजणार नाही, आता काय पाऊस लागणार नाही, राहू द्या तुम्हाला. हा अख्खे कपडे आणि पैसे नंतर द्या म्हणे. पैशाचं काही नाही एवढं, पैसे नंतर द्या म्हणे. मग त्यांनी मार्गाने जाताना एके ठिकाणी पुष्कळशी धोंडे पाहिली. त्या धोंड्यांना आपल्या जवळील बस्तातले कपड वाटून दिले. आणि मग आले घरी. वडिलांनी विचारलं, अरे नामा कापड कुठे विकले? दिले म्हणले. लय गिऱ्हाईक म्हणले. धोंडोबान, दगडोबान, विठोबान, तिथे काय मी वाटून दिले. पैसे पैसे देणार म्हणले ते आपल्याला. पैसेच काय काळजी करू नका तुम्ही, पैसे येणार आणून देतील म्हणले. ते कुठे जात असते का? हेच त्यांना म्हणायचे. यांचं एक एक पात्रीच सगळं चालू. हा मला म्हणायचे तुम्ही पैसे घरी आणून द्या, बाबा मला मारतील. उधार देतो तुम्हाला. वडिलांना म्हणले देतील ते, काहीच नाही ना. हा आणि मग शेवटी देवाला जावं लागलं. देवाला थोडी तिथं चमत्कार करावा लागला. ते सगळे मालक जेव्हा आला ना, हा तो मालक जेव्हा आला पाहत होत ते सगळे दगड सोन्याची झाले ना. हा ते आणि मग त्यांना कळालं का हे नामदेवरायांचा स्पर्श झाला काय. ते नामदेवचे म्हणले सगळे, तू बाजूला सरक म्हणले. ते वावरावाल्याला सांगितलं, हे तो नाही म्हणले, नामदेवरायांचं सगळं. हे आणि मग सर्व किंमत देवाने नामदेवाची घरी आणून दिली. परंतु त्यांनी ते न घेता ब्राह्मणाच्या हातून लुटवली. मग तात्पर्य देवाना काय होईल त्याची किंमत आणून दिली, पण नामदेवरायने ब्राह्मणाला दान देऊन टाकली. असं काम आहे संतांचं. अजून एक उदाहरण दिलंय. एकोबाचे ऋण फेडिले प्रत्यक्षाची काय द्यावे प्रमाण. एकोबाचे ऋण फेडिले. एकोबाचे ऋण फेडी ऋषिकेशी अंबऋषीचे सुशी गर्भवास. मीराबाईसाठी त्याला दामाजीचा झाला पडेवार. एकनाथ महाराजां करता भगवान परमात्मा पाणी वाहतोय ना हो. कावडीने ज्या घरी चक्र पाणी पाणी वाहे, स्वतः पाणी वाहे चक्र पाणी. मग तिथं काय दत्त चोपदारी करीत अशी. काय सामान्य अधिकारी का? नाथ महाराजांचा अधिकार म्हणजे लई मोठा, फार मोठा. श्रीखंड्या चंदन उगाळून करी. काय सेवा करतोय देव, कारण त्याने अगोदर सेवा केली ना श्री गुरूंची. एकनाथ महाराजांनी आपल्या सद्गुरूंची स्वामींची सेवा तेवढी करेल आहे ना, ती ऋण झालं ना. परब्रह्म म्हणून केली ना. गुरु साक्षात परब्रह्म म्हणून सेवा केली. नाथांनी इतकी सेवा तर काय कोणा परत केली नाही एवढी. नंतर मग गोंदवलेकर महाराज. त्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता श्रीखंड्याच्या रूपाना भगवान परमात्मा एकनाथ महाराजांची सगळं करतोय ना. मग पाणी वाहतो म्हणजे याच्यापेक्षा अजून काय. वस्त्र गंगा तिरी
म्हणजे प्रत्यक्ष एकनाथाचे कर्ज भगवंतांनी फेडले. एकदा एकनाथ महाराजांनी कर्ज काढलं होतं. हा चालूच राहतं जीवनामध्ये नाही का. हा पण ते खंड्याला म्हणले आता आपल्याला आहे ना थोडी पैशाची अडचण आहे, आपल्याला जरा कर्ज घ्यावं लागत सावकाराकडून. हा कारण ते दान धर्मच लय करीत होते ना. हा भागवत ऐकायला लोक आले का हा प्रत्येकाला भागवत संपलं का चांगली 1 किलो साखर द्यायची रोज. हा मग त्या निमित्तानं लोक यायचे ना, साखर भेटती बुवा. हा 1 किलो शेर म्हणायची त्या काळात, शेर हा प्रत्येकाला. नाथ महाराज म्हणले काय नाही, तुम्ही फक्त ऐकायला या. हा म्हणजे पहा काहीतरी श्रवण घडण्याकरता काहीतरी आपली हे करायचं. मग तसंच लोकांना महत्व पटत नाही त्याच्यावाला. हा चला बा प्रसाद आहे, भारी प्रसाद असतो लय, मग चला थोडं ऐकणं होईन आणि प्रसादही होईन. तसं मग ते रोज साखर वाट, कधी डाळ वाट, कधी जेवण असलं ना त्यांच्याकडे चांदीची भांडी होती, सोन्याची भांडी होती. भांडी तुम्हालाच घेऊन जा, रोज पंगत होती ना. हा एकदा कर्ज काढलं तिने सावकाराकडून, देवानं फेडलं ना, आता देवचं वसाच तिथं सगळं करायला. हा यापुढे आता दुसरं प्रमाण काय द्यावं? हा अजून काय प्रमाण द्यावा? मग अजून उदाहरण सांगितलं, एक बीज दळून या केली आराधना, लागे नारायणा पेरणी ते. भानुदास महाराज, भानुदास महाराज त्यांच्याच वंशातले भानुदास महाराज. आजोबा भानुदास महाराज त्यांच्याच कुळातले मूळ पुरुष. तसे दुसरे भानुदास महाराज यांनी आपल्या जवळची पेरण्याचे बी दळून संतांस भोजन घातले. याकरता त्यांच्या शेताची पेरणी भगवंतांनी आपण स्वतः केली. किंवा दुसरे एखादे भानुदास महाराज असतील. आता हे चरित्र संत महिमती बाबांनी लिहिलेलेच आहे. हा कारण नेमकं जोंधळे होते, पेरायचे ठेवेल हा आणि त्यांच्याकडे आली संत मंडळी. हा संत मंडळी आले, मग त्याला भोजन करायचं ना. हा मग आता पेला ठेवेल जोंधळी दळले आणि मग केली आराधना, त्यांना पंगत भोजन बेस्ट पैकी आनंदात. उद्याची चिंता नाही बियाची. हा भोजन घातलं संतांना. पेरणी देवाला करावं लागली ना. मग हा त्यांच्या शेताची पेरणी भगवंताने आपण स्वतः केली. आता संतांना घातलं म्हणजे ते देवालाच गेलं ना. हा तैसे पूजिता वैष्णव सुखे संतोष तो देव. एका वारकऱ्याला दिलं म्हणजे देवालाच दिलं. ते हा स्वतः भगवान परमात्म्यानं ते शेत पेरलं. भगवंताच्या लीला आजही जसे तशा चालूच आहे, हा बंद नाही. म्हणून तुका म्हणे ऐसा नाही जया निर्धार. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे ऐसा नाही जया निर्धार, नाडला साचार तोची एक. तुकाराम महाराज म्हणतात असा भक्ताविषयी देव कनवाळू आहे, पण त्या भगवंताविषयी ज्याच्यामध्ये श्रद्धा नाही तोच काय तो एक खरोखर या मनुष्या तनूत येऊन फसला. हा आता ज्याची श्रद्धा नाही त्याला देवच नाही. देव काय आहे? जसा भाव तसा देव. हा देव सगळ्यांकरता सारखा नसतो. हा ज्याचा जसा भाव, ज्याची जशी भक्ती तसा असतो. होय भक्ती केली. होय भक्ती केला तैसा. तो भगवान परमात्म्याला कसं व्हावं लागतं
म्हणून तुकाराम महाराज म्हणतात भक्ताविषयी देव कनवळवी, देवाला भक्त जास्त आवडत. हा इथं वर्णन भक्ताचं आहे ना. हा भक्तरुनी देव बोलती पुराणी, तर शास्त्रीचं नाव नाही, पंडिताचं नाव नाही, विद्वानाचं नाव नाही. हा काय कुठं नाही भक्त भक्त अनन्य. भक्त किती भक्त किती श्रेष्ठ आहे. इथं काही गायनाचार्य नाही, मृदंगाचार्य नाही, असं काही नाव आलं नाही. फक्त भक्त अर्थात हे भक्त असू शकतात नाही का. हा सगळ्या पदव्या असू नाही, भक्त असू शकतो ना. हा फक्त त्याचं काय पाहिजे, अहंकार नकोय कशात. विद्वान होणं चांगलंय, विद्वत्तेचा अहंकार नकोय. हा पैसा वाईट नाही, पैशाची आसक्ती वाईट आहे. हा विद्वत्ता कशी वाईट राहील नाही का. हा तात्पर्य तुकाराम महाराज म्हणतात असा भक्ताविषयी देव कनवळ आहे, पण त्या भगवंताविषयी ज्याच्यामध्ये श्रद्धा नाही. आता श्रद्धा नसली देव कसं काय करीन. आपलंच उदाहरण घ्यायचं ना. हा श्रद्धा म्हणजे प्रेम. आपण कुठे त्याचा विचार करतो नाही. तोच काय तो एक खरोखर या मनुष्य तनूतून येऊन फसला. ज्याची देवावर श्रद्धा नाही ना, त्याला मनुष्य जन्म मिळून काहीच उपयोग नाही झाला. ते म्हणतात श्रद्धावान लभते ज्ञानम. अरे ज्याच्याकडे श्रद्धा आहे त्यालाच ज्ञान देतो देव. त्याच काम करतो, त्याच्याच माग पुढे उभा राहतो. म्हणून जगत गुरु तुकोबराय म्हणतात भक्त ऋणी देव बोलती पुराणी, निर्धार वचने साच करी मागे काय जाणू ऐकली वार्ता. कबीरा साथे जाता घ्यावा माघारी या धन आणले घराशी, नेघे केला त्याची त्याग केने. कबीर महाराजांचा त्याग का साधा आहे का. संत आले, घरी काहीच नव्हतं. मुलाला म्हणले चला आता आपण दुकान फोडून आणू. चांगल्या कामाला काय अडचण आहे म्हणली. संत भोजन घालायचं ना आपल्या घरात काही नाही. मग आपल्या फक्त जेवढं लागत तेवढंच आणून मारुड्याची इथून आपण ना. आणि मग गेले. झोपेला होता मारडी, पारीनं भिंतीला खिंडर पाडलं, कमाल. आणि जेवढं पाहिजे तेवढा शिदा घेतला निघाले. कबीर मध्ये घुसला होता असा. तेवढ्यात वाणी जागा झाला. आणि त्यानं धरले पाय कमालचे. कमाल कबीर महाराजांना म्हणले बाबा आता आपण पकडलं गेलोय म्हणले, आता तर उद्या आपले सगळे हे होईन म्हणले, राजाकडे जाईल. पण आपण सापडलो नाही पाहिजे असं मावलं शिर कापून घ्या म्हणले, मुंडक. मग कसं काय ओळखू येईल. असं कुठं होत असतं का म्हणले बाबा. मुलाचं शिर कोणी कापीन का. काप म्हणले. शिल्या बाळाचं नव्हतं हे झालं का म्हणले. चांगल्या कामा करता जर कधीतरी मावाला शरीर जाणारच आहे ना म्हणले. एक ना एक दिवस शरीर तर जाणारच आहे, त्याचा नाश होणारच आहे. मग चांगल्या कामा करता जर माझं शरीर संतांच्या कामा येत असतं तर कुशाल कापाना म्हणले. म्हणजे कमाल उपदेश केल्यावर पापाचं अंतकरण हे झालं ना. आता कबीर महाराज तर साधूची संतच आहे ना. मुलगा जावा असं बोलतोय, शरीरावर उदास आहे ना. या शरीराचं काय होणार आहे. एक दिवस राखच होईल ना. हे जर शरीर चांगल्या कामा करता उपयोगी येत असेल तर कुशाल कापा म्हणले, त्यांना भोजन घाला म्हणले, काही दुःख करू नका. तो कापला ना तिन्ही भीती. एवढा शेदा घेऊन गेले. शेदा घेऊन गेले, संतांना भोजन घातलं. पत्नीला सांगितले वर्षिकेवर ठेवून दे, रडायचं नाही, नाही तर संत जेवणार नाही म्हणले. एका बाजूला वर ठेवून दिलं. भोजन बनवलं, सगळे संतांचं पूजन केलं, त्यांना जेवू घातलं. झोपले. मुक्कामी थांबले सगळे संत. इकडं मग दुसऱ्या दिवशी चोरी झाली सगळी राजाकडे गेली. आता काय राजे पहिले झाली चोरी त्या सोळावर. दुसऱ्या दिवशी त्याला सोळावर चढवलं, पण त्याचं शिर नाही ना.
हा कोणाचा काही तपास नाही त्या सोळावर. असं गावाच्या कडाला सूड रावला, त्याच्यावर त्याला ते सांगून दिलं कमालला. हा आणि हे इकडं दुसऱ्या दिवशी कबीर महाराज त्यांची पत्नी त्या संतांना वाटा लावायला गावाच्या बाहेरपर्यंत आली. हा संतांचं सगळं व्यवस्थित सेवा झाली, भोजन झालं, विश्रांती झाली, सकाळी स्नान झाली आणि चालले वाटा लावायला. हा संत चालल्यानंतर त्यांनी पाहिलं ते सोळावर दिलेलं ते हात जोडीत होतं यांना, श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम संतांना. हा अरे म्हणले यांना शिर नाही, आपल्याला राम राम करते म्हणले. त्यांना विशेष वाटलं ना, हा हे जे सोळावर जे मुलगा दिलाय त्याला शिर नाही म्हणले आणि ते आपल्याला हात जोडून राम राम घालतय. धन्य माता पिता तयाची आहे म्हणे. हा आता कबीर महाराज त्यांची पत्नी तर बरोबरच होते ना मग. हा आता त्यांना सगळं माहिती होतं, हा आपला एकुलता एक मुलगा आहे कमाल. असं धन्य माता पिता म्हणल्यावरती आईचं अंतःकरणाला मग पुढं कुठले बाण सगळे मग. हा तोपर्यंत तिनं दम धरला होता. कबीर महाराज म्हणले तू जर रडली तर संत जेवायचे नाही. हा जेव्हा रडायला लागली मग त्या संतांनी विचारलं आई का रडते म्हणले माझाच मुलगा आहे म्हणले कमाल. सगळी हकीकत सांगितली त्या संतांना. राजाला बोलून घेतलं, घ्या त्याला म्हणले सोळावून खाली. ते शिर आणा म्हणले सगळं त्याच्यावाला घरातून. ते शिर आणलं, त्याला लावलं, त्याच्यावर तीर्थ शिंपलं, नामघोष केला मोठ्याना, रामनामाचा जय जयकार केला आणि उठ म्हणल्यावर कमाल बसला ना उठून. हा श्री संताची माथा चरणा साष्टांग हे करीत असावं. आणि मग भक्तीची काय ताकद असते, निरपेक्ष साधूच्या सेवेची काय ताकद असते. महाराज म्हणतात मागे काय जाणो ऐकली वार्ता, कबीरा साचे जाता घड्या वाटी. माघारिया धन आणले घराची नेघे, केला त्याची त्याग. एवढं अंतःकरणात जर देवाबद्दल संताबद्दल प्रेम असतं तर देव काही करीन ना. फक्त जर आपलं शरीर अर्पण करायला तयार आहे, देव करीन नाही तर काय करीन. नामदेवाच्या घराशी आणि त्याने लुटविले तुझ्या. जो महात्मा परीस फेकून देतो, काय सामान्य निरपेक्ष असं परीस काय आला परीस. भागवत प्रत्यक्ष अशी काय द्यावे प्रमाण, एकोबाचे ऋण फिडिले, बीज दळून या केली आराधना, लागे नारायणा पेरणी. तुका म्हणे ऐसा नाही जया निर्धार, बीज दळून या केली आराधना. तुका म्हणे ऐसा नाही जया निर्धार, नाडला साचार तूच ये. पुढचा अभंग आहे. भोगे घडे त्याग, त्यागे अंगा येती भोग, ऐसे उफराटे वर्म, धर्म अंगी अधर्म. धर्म अंगीचा धर्म, देव अंतरे ते पाप, खोटे उगवा संकल्प. तुका म्हणे भीड फुटीन, लाभ विचाराचे पोटी. ऐसे उफराटे वर्म, धर्म अंगीच अधर्म. विवेकाने भोग भोगले असता त्याग होतो. हा त्याग 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 म्हणजे काय? त्यागात शांती आहे ना. त्यागात शांती निरंतरम. भोगात शांती नाही, तेच भोग विवेकाने जर भोगले तर तो त्याग होतो. आता हे सगळे संत जर पाहिले तर ग्रस्ती आहे ना, पण तरी त्यागी आहे ना, त्याच्यात राहून भोगून त्यागी आहे ना. विधीने सेवन. हा विवेक आहे ना त्यांच्याकडं. जर
विवेकाने भोग भोगले असता त्याग होतो, अविचाराने भोगाचा त्याग केला असता त्याग न होता भोग घडतो. म्हणजे पहा, नुसताच त्याग केला आणि अविचार असला तर तो भोग घडतो. हा, कधी कर्म कसं आहे उरफट आहे पहा. हा, हा, वर्म महत्वाचं आहे. अशी हे दिसण्याला वरकांती उलटी आहे, म्हणजे वास्तविक भोग त्याग करणे हा धर्म असून तसे करू गेला असता अधर्म होतो. हे धर्म काय, अधर्म काय, पाप काय, पुण्य काय, सामान्य जीवाला काही कळत नाही. हा, परंतु संतांना त्याचं वर्म माहिती असतं. वरकंती दिसायला उलट दिसतंय. हा, हे आणि भोग भोगणे हा अधर्म असता तसे केल्याने धर्म होतो. याचे कारण वर सांगितले आहे. ज्या कर्माने देवाच्या भेटीचा अंतरा येतो ती कर्मे किती चांगली असते तरी पापच आहे. देव जर अंतरात असला हा, तर मग ते पाप. हा, देव अंतरे ते पाप. फुटके उलवा संकल्प. हे देवाचा विसर पडणं हेच पाप आहे. हा, नामाची विनमुख म्हणलं ना, हा, तो नरपापिया. हम्म, म्हणजे अधर्म असता तसे केल्याने धर्म होतो. याचे कारण वर सांगितले आहे. ज्या कर्माने देवाच्या भेटीचा अंतरा येतो ती कर्म किती चांगली असते तरी पापच आहेत. एवढ्या करता त्या विषयीचा चित्ताचा जो संकल्प आहे तो खोटा आहे, म्हणून त्याचा नाश करा. तुकाराम महाराज आपण ज्या व्यक्तीशी वाईट बोलत आहात आहे त्यांनी आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे. कृपया लाइन पर रहा. आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उन्होंने आपके कॉल को होल्ड पर रखा. आवाज येतो काय? हा, येतो. पाऊस चालू झाला ना इकडे. हा, आवाज येतो. पुंडलिकावर झाली तुकाराम.